हॅलो गाईज, मी गोपालास किचनमधनं तुमच्यासाठी वेगळी रेसिपी आणलेली आहे. ती आहे अख्खा मसूर. सगळ्यात आधी अख्खा मसूर मी बॉईल करून घेतलाय आणि हे लसूण घेतलाय. तर मी कटिंग नाही केला, अख्खाच टाकायचा आपल्याला. हा थोडा कढीपत्ता, एक मीडियम साईज कांदा आणि हे कोथिंबीर चिरलेली. आणि हे आपल्याला मसाले लागणार आहेत ते थोडेसे. सगळ्यात आधी मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेल आपलं चांगलं गरम झालं तर मग त्याच्यामध्ये लसूण टाकणार. तुम्ही बघू शकता लसूण आता चांगलं त्याच्यामध्ये तडतडतोय. त्याच्यानंतर आपण थोडीशी राई टाकणार. तुम्ही आता बघू शकता कांदा चांगलासा थोडासा कच्चापणा निघेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. त्याला जरा स्लो गॅसवरच करायचं आहे, जळणार नाही त्याची काळजी घ्या. ह्याच्यामध्ये काय तुम्ही कोकम, चिंच, जसं तुम्हाला थोडासा आंबटपणा हवा असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण हे अख्खा मसूर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये मी बॉईल करतानाच मी मसाले टाकले होते, जसं लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला. अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त तिखट करू शकता. मी जास्त तिखट करत नाही. तरी तुम्ही बघू शकता मी असं थोडंसं तिखट वरनं टाकते. आता ही चिरलेली कोथिंबीर. जशी तुम्हाला घट्ट हवी, पातळ हवी, भाताबरोबर खायला, चपातीबरोबर खायला, तसं तुम्ही करू शकता. मी शक्यता म्हणजे थोडंसं घट्टच ठेवते, जास्त शिजवत नाही. म्हणजे शिजून घेते पण थोडीशी घट्टच ठेवते. आता तुम्ही बघा, हे मी जास्त पाणी नाही टाकलं, आता ऑलरेडी शिजलेले आहे अख्खा मसूर, म्हणजे खूप गाळ होते. त्याच्यामुळे प्लीज अगर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि प्लीज मला कळवा का तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातनं बघत आहे. माझ्यासाठी बघू शकता ती मस्त अशी घट्ट झालेली आहे. त्याची वाफ सुद्धा छान निघते अशी. तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता.